आज 26 जानेवारी 2023 आपल्या या मदरशामध्ये उर्दू शाळेमध्ये अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडत आहे। उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, गावातील हाजी साहेब, सर्व मौलाना, शिक्षक वृंद, आनंदप्पा आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत। पूर्ण देशामध्ये हा आनंदाचा उत्सव आज मोठ्या जोशामध्ये साजरा होत आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे, भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले आणि खऱ्या अर्थाने प्रजेचं राज्य, प्रजासत्ता म्हणजे प्रजेचं राज्य, प्रजेचे राज्य कधी आलं? 26 जानेवारी 1950 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आणि जे संविधान तयार केलं, ते संविधानाचा स्वीकार आपण या दिवशी केलेला आहे। 26 जानेवारी 1950 रोजी आपण या संविधानाचा स्वीकार केला आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य। लोकशाही राज्याचं काय व्याख्या काय केली आहे? लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय। तर आपल्या भारत देशाने लोकशाही ही स्वीकारलेली आहे। लोकशाहीमध्ये कोणालाच कमी आणि अधिक महत्व नाही, सर्व नागरिक समान आहे, सर्व धर्म समभाव। इथं हिंदूंना विशेष महत्व किंवा मुस्लिमांना विशेष महत्व किंवा इतर धर्मांना महत्व नाही, सर्व समान आहेत। आपण समता, बौद्ध आणि ईश्वरता, एकत्मता हे सूत्र अंगीकारलेलं आहे आपल्या राज्यघटनेने। त्यामुळे भारताचा नागरिक हा सर्व समान आहे। सर्व धर्म, सर्व जाती भेद इथं कुठल्याही प्रकारचा जातीभेदाला स्थान नाही आहे। आणि मला तर खूप आनंद झाला आहे। मी 2-3-4 कार्यक्रम बसून येतोय, इतकं चांगलं वातावरण आपल्या शाळेमध्ये आहे। सगळे शिक्षक वृंद, मौलाना साहेब, गावकरी या शाळेला, या उर्दू शाळेला खूप चांगल्या प्रकारे मदत करतात आणि उत्कृष्ट प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी दरवेळेस साजरा करतो। आणि इथली शिस्त, इथलं वातावरण बघितलं की आम्हाला या थोडा आनंद वाटतो की या ठिकाणी काहीतरी मुलांवर चांगले संस्कार होतात। मला वाटतं बाहेरची विद्यार्थी पण असो, आपल्या गावाच्या उर्दू शाळेमध्ये बाहेर गावचे विद्यार्थी पण या ठिकाणी शिक्षण घेतात। उत्कृष्ट प्रकारे त्यांना शिकवले जातात। सर्व शिक्षक पोटतिडकीने या ठिकाणी शिकवतात आणि सर्व गावकरी त्यांना सहकार्य आहे। इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही। मला झाले 5 वर्ष, मला नाही वाटलं अजून शेंद्रवादा गावामध्ये जातीयता निर्माण झाली म्हणून काही, बिलकुल नाही वाटलं। आपल्या गावामध्ये हिंदू समाज आहे, मुस्लिम समाज आहे, बौद्ध समाज आहे, मागासवर्गीय आहे, सर्व समाजाचे लोक आहेत। परंतु माझ्या 5 वर्ष कालावधी मला असं कधी जाणवलं नाही त्याच्यामध्ये दुई तयार झाली किंवा असे की जातीयता मला अजून आढळले नाही। खूप चांगलं वातावरण आपल्या गावामध्ये, असंच वातावरण आपल्या गावात राहो, सगळं एकोप्यानं राहो। कारण आपल्याला गावाचा विकास करायचा आहे, एकत्र यायचं आहे, तर आपण सर्व हे सगळं भेद विसरून एकत्र यायचं आहे। आणि मी एक विनंती करेन या ठिकाणी, हाजी साहेब, मैं एक विनती करूँगा, रिक्वेस्ट करूँगा कि मैंने अभी 2-3 ठहराव दिए। यहाँ पे और ब्लॉक बिठाने का है, वॉल कंपाउंड करने का है। सोहेल भाई आए थे मेरे तरफ, मैंने उसको सोहेल भाई को ठहराव दिए, पत्र दिए, खाजा साहब के नाम से दिए, माननीय पालक मंत्री के नाम से भी दिए। 2-3 लेटर मैंने दे दिया है, तो उसका थोड़ा आप फॉलो करो। एक कमेटी 4-5 लोग, तुम अगर बुजुर्ग लोग गए माननीय मंत्री महोदय की तरफ, तो वो काम अपना मंजूर हो सकता है। जब तक अपन मांग नहीं करेंगे, माँ भी नहीं दूध पिलाती जब तक बच्चा नहीं रोता तब तक। बस सही बात है कि नहीं? तो आपने को जाना पड़ेगा। 5-6 लोगों की कमेटी, एक शिष्टमंडल लेके जाओ, वहाँ अपने जो कागज पत्र में दिए हुए उसका थोड़ा फॉलोअप करो, अपना वो काम मंजूर हो जाएगा। अपना फॉलोअप करना काम है तो वो करो। इतना ज़्यादा तो मैं नहीं बोलूँगा, लेकिन मुझे यहाँ बुला के हमारा सम्मान किया, बोलने की हमको संधि दी, आप सबको मैं यहाँ दिल से आभार मानता हूँ और रुकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।